पावसाळी अधिवेशनातील फ्री स्टाईल हाणामारी प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांकडे अहवाल सादर केला जाणार आहे। विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून अहवाल सादर केला जाईल। अहवाल आज सभागृहात ठेवला जाणार आहे। तर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला होता आणि विधिमंडळ परिसरामध्ये हा राडा झाल्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी आज सभागृहात अहवाल ठेवला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आव्हाड आणि पडळकर कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला होता त्या संदर्भात आज विधानसभा अध्यक्षांकडे अहवाल सादर केला जाईल, काय अधिक माहिती? अंकिता, महाराष्ट्राच्या जनतेने एक प्रश्न उपस्थित केला होता की नेमकं विधान भवनात हे चाललंय तरी काय, कारण की मागच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात 4 महिने आधी जे पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणी फ्री स्टाईल हाणामारीचं दृश्य जे आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं होतं आणि ज्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने भिडले होते, शिवीगाळ करत होते, मारामारी झाली होती, त्यावर मागील 2 महिन्यांपासून जे आहे चौकशीचे वारे जे आहेत ते जोरदार फिरू लागले होते आणि त्यामध्ये आता सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। त्यामध्ये अहवाल जो आहे तो अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। नेमका आता अध्यक्ष तो अहवाल झाल्यानंतर काय बोलतात किंवा काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही नेते म्हणजे अर्थातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर हे सध्या नागपुरामध्ये अधिवेशनासाठी आलेले आहेत। नेमकी त्यांची प्रतिक्रिया अहवाल सादर झाल्यानंतर आणि अध्यक्षांचं त्याच्यावर उत्तर झाल्यानंतर काय ते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर त्यानंतर अनेक नियम जे आहेत ते देखील कठोर झालेले आहेत आणि इतकंच नव्हे तर नागपूरमध्ये सध्या जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी असतील, माध्यम प्रतिनिधी असतील, या व्यतिरिक्त जे इतर एक दिवसीय पास देण्यात येतात ते देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील झालेला आहे। आज नेमका अहवाल सादर झाल्यानंतर नेमका काय निर्णय घेतलेला आहे विधिमंडळ सचिवालयाकडनं आणि सोबतच चर्चगेट स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे, चर्चगेट पोलीस स्टेशन, त्यांनी देखील काय निर्णय दिलेला आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।